नमस्कार मित्रांनो, तुम्ही आयुष्यात कधी ना कधी असा भयंकर अनुभव नक्कीच घेतला असेल जिथे तुम्ही एखाद्या माणसावर स्वतःपेक्षा जास्त आणि डोळे झाकून विश्वास ठेवला असेल, पण शेवटी त्याच माणसाने तुमच्या पाठीत अत्यंत क्रूरपणे खंजीर खुपसला असेल. तुम्ही रात्रंदिवस विचार करता की मी या माणसाला ओळखण्यात एवढी भयंकर मोठी चूक कशी केली. तो माणूस माझ्या तोंडावर खोटे बोलत होता आणि मला अजिबात कसे समजले नाही. कारण मित्रांनो, आपण लोक अत्यंत भाबडे असतो. आपण लोकांच्या गोड शब्दांवर आणि त्यांच्या खोट्या चेहऱ्यावर लगेच विश्वास ठेवतो. पण आज मी तुम्हाला मानवी सायकॉलॉजीची आणि लोकांचे मन वाचण्याची एक अशी खतरनाक आणि जादुई ताकद देणार आहे, जी वापरून तुम्ही कोणत्याही माणसाला एका उघड्या पुस्तकासारखे वाचू शकाल. एखादा माणूस तुमच्याशी खोटे बोलत आहे की खरे, हे तुम्ही त्याच्या एका नजरेवरून आणि एका हालचालीवरून अचूक ओळखू शकाल. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण पॅट्रिक किंग या जगप्रसिद्ध सायकॉलॉजिस्टनं लिहिलेल्या रीड पीपल लाईक अ बुक या जगातील सर्वात खतरनाक आणि तुमचा दृष्टिकोन मुळापासून बदलणाऱ्या पुस्तकाचा एक अफाट मास्टर क्लास अनुभवणार आहोत. हे पुस्तक तुम्हाला माइंड रीडिंगची म्हणजेच लोकांचे मन वाचण्याची अशी काही गुप्त रहस्ये सांगेल, जी वापरल्यावर कोणीही तुम्हाला आयुष्यात फसवू शकणार नाही. अत्यंत शांत मनाने, एका नव्या ऊर्जेने आणि पूर्ण फोकसने स्वतःला आतून रिप्रोग्रॅम करण्याचा हा जादुई प्रवास शेवटपर्यंत अनुभवा. या पुस्तकाची सुरुवात एका अत्यंत मोठ्या आणि डोळे उघडणाऱ्या सत्याने होते. लेखक म्हणतात की जर तुम्हाला लोकांचे खरे चेहरे ओळखायचे असतील तर सर्वात आधी त्यांचे शब्द ऐकणे कायमचे बंद करा. सायकॉलॉजीनुसार माणसाचा संवाद हा फक्त 7% शब्दांवरून होतो आणि उरलेला 93% संवाद हा त्याच्या शारीरिक हालचालींवरून म्हणजेच बॉडी लँग्वेजवरून होतो. लोक त्यांच्या खऱ्या भावना लपवण्यात अत्यंत हुशार असतात. ते तुमच्या तोंडावर अत्यंत गोड हसू शकतात, पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल भयंकर विष भरलेले असू शकते. पण मित्रांनो, निसर्गाचा एक अत्यंत भयंकर नियम आहे. माणसाचा मेंदू स्वतःच्या शब्दांवर आणि चेहऱ्यावर नियंत्रण ठेवू शकतो, पण तो स्वतःच्या शरीराच्या नकळत होणाऱ्या हालचालींवर कधीही नियंत्रण ठेवू शकत नाही. लोकांचे मन वाचण्याचा पहिला आणि अत्यंत जालीम नियम माणसाच्या चेहऱ्याकडे नाही तर त्याच्या पायांकडे बघा. समजा तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाशी, सहकार्याशी किंवा मित्राशी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलत आहात. तो माणूस तुमच्याकडे बघून हसत आहे आणि होकार देत आहे. तुम्हाला वाटते की तो तुमचे बोलणे अत्यंत लक्ष देऊन ऐकत आहे. पण मित्रांनो, जरा शांतपणे त्याच्या पायांकडे बघा. जर त्याचे पाय तुमच्या दिशेने नसून ते दाराच्या दिशेने किंवा बाहेरच्या दिशेने वळलेले असतील तर समजून जा की तो माणूस वास्तवात तुमच्या बोलण्याला भयंकर कंटाळला आहे आणि त्याला तिथून लवकरात लवकर पळून जायचे आहे. त्याचे शब्द खोटे बोलत आहेत, पण त्याचे पाय सत्य ओरडून सांगत आहेत. दुसरा आणि अत्यंत शक्तिशाली नियम, खोटे हास्य एका सेकंदात कसे ओळखायचे ते शिका. जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन माणसाला भेटता किंवा जेव्हा कोणी तुमचे खोटे कौतुक करते तेव्हा ते हसतात. पण ते हास्य खरे आहे की खोटे हे कसे ओळखायचे? लेखक एक अत्यंत अफाट ट्रिक सांगतात. जेव्हा एखादा माणूस खोटे हसतो तेव्हा फक्त त्याचे ओठ हलतात आणि त्याचा चेहरा एकदम कडक राहतो. पण जेव्हा एखादा माणूस आतून आणि खऱ्या अर्थाने आनंदी होऊन हसतो तेव्हा त्याच्या डोळ्यांच्या कडा आकुंचन पावतात आणि तिथे सुरकुत्या पडतात, ज्याला सायकॉलॉजीत क्रोज फीट म्हणतात. जर एखाद्याच्या डोळ्यात तुम्हाला ते हसू दिसले नाही तर समजून जा की तो माणूस तुमच्यासमोर फक्त एक खोटे नाटक करत आहे. तिसरा आणि मानवी सायकॉलॉजीचा अत्यंत भयंकर नियम, लपवलेले हात आणि बचावात्मक पवित्रा ओळखा. मित्रांनो, जेव्हा एखादा माणूस तुमच्याशी खोटे बोलत असतो किंवा काहीतरी लपवत असतो तेव्हा त्याला आतून भयंकर भीती वाटत असते
आणि या भीतीमुळे तो नकळत स्वतःचे हात खिशात घालतो, पाठीमागे लपवतो किंवा स्वतःचे हात छातीवर घट्ट बांधून उभा राहतो. हात छातीवर बांधणे म्हणजे तो माणूस स्वतःभोवती एक भिंत उभी करत आहे. तो तुमच्या विचारांशी सहमत नाहीये किंवा तो स्वतःचा बचाव करत आहे. जर कोणी तुमच्याशी बोलताना सतत स्वतःचा चेहरा खाजवत असेल किंवा मानेला हात लावत असेल, तर हे सर्वात मोठे लक्षण आहे की ती व्यक्ती प्रचंड खोटे बोलत आहे आणि आतून घाबरलेली आहे. चौथा नियम: खोटे बोलणाऱ्या माणसाची बडबड आणि आवाजातील बदल ओळखायला शिका. आपल्याला वाटते की जो माणूस खोटे बोलतो तो कमी बोलतो, पण सत्य याच्या अगदी उलट आहे. जेव्हा एखादा माणूस खोटे बोलतो तेव्हा तो तुम्हाला विश्वासात घेण्यासाठी अत्यंत जास्त आणि अनावश्यक माहिती देतो. तो स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी भली मोठी कथा रंगवतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलताना माणसाच्या हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे त्याच्या आवाजाची पातळी म्हणजेच पिच अचानक वाढतो. त्याचा आवाज थोडासा कापू लागतो. त्यामुळे लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या आवाजातील तो बदल पकडायला शिका. पाचवा नियम: प्रत्येक माणसाचा शॅडो मोटिव्ह म्हणजेच त्याचा लपलेला स्वार्थ ओळखा. या जगात कोणताही माणूस कोणतेही काम विनाकारण करत नाही. प्रत्येक कृतीमागे त्याचा एक अत्यंत मोठा आणि लपलेला स्वार्थ असतो, ज्याला सायकोलॉजीमध्ये इगो किंवा अहंकार म्हणतात. जर तुमच्या ओळखीतील एखादा माणूस सतत स्वतःची बढाई मारत असेल, स्वतःच्या पैशांचा किंवा यशाचा खोटा देखावा करत असेल, तर त्याच्यावर कधीही जळू नका किंवा चिडू नका. कारण सायकोलॉजी सांगते की जो माणूस जेवढा जास्त दिखावा करतो, तो माणूस आतून तेवढाच जास्त घाबरलेला आणि स्वतःबद्दल असुरक्षित असतो. त्याला लोकांकडून कौतुकाचे सर्टिफिकेट हवे असते. जे लोक खऱ्या अर्थानं यशस्वी आणि ताकदवान असतात ते अत्यंत शांत असतात. त्यामुळे जो माणूस जास्त बडबड करतो त्याच्या त्या बडबडीमागील त्याची खऱ्या आयुष्यातील भीती ओळखायला शिका. इथे मी तुम्हाला लोकांची खरी लायकी ओळखण्याची एक अत्यंत साधी आणि डोळे उघडणारी गोष्ट सांगतो. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत हॉटेलमध्ये जेवायला गेला आहात. ती व्यक्ती तुमच्यासोबत अत्यंत प्रेमाने आणि आदराने बोलत आहे. तुम्हाला वाटते की हा माणूस किती चांगला आणि सुसंस्कृत आहे. पण जेव्हा तिथला वेटर जेवण घेऊन येतो तेव्हा तो माणूस त्या वेटरशी अत्यंत उद्धटपणे आणि शिवराळ भाषेत बोलतो. मित्रांनो, ही तुमच्यासाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. जो माणूस स्वतःपेक्षा कमी ताकद असलेल्या किंवा गरीब माणसाचा अपमान करतो, तो माणूस आतून अत्यंत नीच आणि विषारी असतो. आज तो तुमच्याशी गोड बोलत आहे कारण त्याला तुमच्याकडून काहीतरी काम काढून घ्यायचे आहे. ज्या दिवशी त्याचे काम पूर्ण होईल त्या दिवशी तो तुमचीही लायकी काढल्याशिवाय राहणार नाही. अशा लोकांपासून आज आणि याच क्षणी स्वतःला अत्यंत क्रूरपणे दूर करा. सहावा आणि तुम्हाला अजिंक्य बनवणारा नियम: लोकांचे पॅटर्न ओळखा. आपण लोक अत्यंत भाबडे असतो. जर एखाद्या माणसाने आपल्याला फसवले आणि नंतर रडत येऊन माफी मागितली तर आपण त्याला लगेच माफ करतो. पण लेखक अत्यंत कडक शब्दात सांगतात की माणसाची एक कृती कधीही त्याचे खरे चारित्र्य ठरवत नाही, तर त्याचे पॅटर्न म्हणजेच तो वारंवार कसे वागतो हे त्याचे खरे चारित्र्य असते. जर एखादा माणूस तुम्हाला दोनदा फसवून खोटे रडत माफी मागत असेल तर तो माणूस पुन्हा 100 वेळा तुम्हाला फसवणार आहे. कारण फसवणे हा त्याच्या मेंदूचा पॅटर्न बनला आहे. शब्दांवर नाही तर लोकांच्या कृतीवर आणि पॅटर्नवर विश्वास ठेवायला शिका. मित्रांनो, रीड पीपल लाईक अ बुक हे केवळ एक साधे पुस्तक नाहीये, तर हा तुमच्या डोक्यातून तो खोटा भाबडेपणा आणि दुसऱ्यांवर आंधळा विश्वास ठेवण्याची सवय कायमची जाळून खाक करणारा एक अफाट आणि जादुई प्रवास आहे. या जगात तुम्हाला स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागेल. स्वतःला नेहमी इतरांचा बळी समजण्याचा खोटा भ्रम
आज आणि याच क्षणी कायमचा फेकून द्या आणि स्वतःला सायकोलॉजीचे एक अत्यंत हुशार आणि अजिंक्य विद्यार्थी बनवायला सुरुवात करा. या मास्टर क्लासमधील कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त आवडला आणि तुम्ही आजपासून लोकांचे मन वाचण्यासाठी कोणती नवीन सायकोलॉजिकल ट्रिक वापरणार आहात हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओनं तुम्हाला लोकांचे चेहरे ओळखण्याची एक नवी ताकद दिली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि ज्यांना नेहमी फसवणुकीचा सामना करावा लागतो अशा प्रत्येकासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. अशाच अत्यंत प्रेरणादायी व्हिडिओसाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.